मिरजेत समतानगर येथे बचत गटातील महिलांची कोट्यावधींची फसवणूक केल्याप्रकरणी फरीदा जावेद कुर्चीकर यांच्यासह महापालिका कर्मचारी आणि बँकेच्या 2 जणांविरोधात महिलांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला। फिजा बहुउद्देशीय महिला संस्थेच्या माध्यमातून 24 बचत गट तयार केले आहेत। या माध्यमातून प्रत्येक महिलांना 40,000चे कर्ज देण्यात आले। सदर कर्ज देत असताना बचत गटांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या नावावर 4 लाखांचे बँकेचे कर्ज उपलब्ध होत असतं। सदरचे पैसे हे इतर महिलांना प्रत्येकी 40,000 प्रमाणे वाटप करण्यात आले। मात्र सदरचे कर्ज हे 2च व्यक्तींच्या नावावर दिसत होतं असल्याच्या कारणावरून अन्य महिलांनी एवढे पैसे आम्हाला मिळाले नसल्याच्या कारणावरून तक्रार दाखल केली। याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी फरीदा कुर्चीकर यांची चौकशी करून वाटप केलेल्या कर्जाचा तपशील देण्यासाठी 7 दिवसाचा कालावधी दिला आहे। याबाबत फरीदा कुर्चीकर यांनी मी भाजप पक्षाचं काम करत असल्यामुळे मला विनाकारण बदनाम करण्याचं काम सुरू करण्यात येत असल्याचा आरोप केला। मी ऐश्वर्या घाडगे बोलते आणि आम्ही फिजा महिला बचत गटामध्ये की नाही महिला बचत गट आहे म्हणून मला तिथे ॲड केले। मग मला गरज होती म्हणून मी 40,000 रुपये कर्ज घेतले तिथनं। 40,000 रुपये कर्ज घेतले। त्यांनी म्हटले असं काय ह्याला सिबिलला वगैरे काही दिसत नाही असं त्यांनी क्लिअर सांगितलं का की ही महिला बचत गट आहे। आणि मग नंतर ते सिबिलला आता मला 4 लाख रुपये दिसायला लागले आणि हप्ता पण जास्त घेतात का की हप्ता कमी आहे। 40,000ला 1,300 रुपये हप्ता आहे आणि त्याने आमच्याकडे घेतात 2100 रुपये। आणि परत त्यांनी म्हणले की हे जे डॉक्युमेंट आमच्याकडे घेतले आहे ते डॉक्युमेंट त्यांनी सांगितले होते घरकामासाठी आणि कंपनी खोलणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला काम देण्यासाठी महिलांना ह्याच्यासाठी आमच्याकडनं त्यांनी कागदपत्र घेतले होते। बाकीचं कशासाठी काय नाही एवढंच। आणि कोरे बॉन्ड घेतले होते त्यांनी म्हणले ते कोरे बॉन्ड ह्याला द्यावं लागते बचत गटाच्या ते बँकेला द्यावं लागतंय म्हणून। बैंक में जाकर चौकसी करे तो वहाँ हफ्ते भी कमी बोलो चलो। बचत गट का ये मुझे क्या राज मालूम न था। अभी मुझे मेरे पूरे बैका को आड़के जो है हमारे सब बैका के नाम पर 4-4 लाख रुपए दिखा रहे। हम ना बोले थे कि काम दे तू कुछ तो वैसे नहीं तो पर मेरे बैका को लेती मैं पूरे बैका को लाखों यहाँ 4-4 लाख रुपये उनके आंख पर दिखाने लगे कर लगे। पूछने गए बाद में मुझे पकड़ को मारे से सब बैका के कोरो बॉन्ड ले से ऐसा करे से मेरे पर बहुत पहना 2 महीने मेरे पर ये चले सो है। पूरे मेरे बैका के नाम पर 4-4 लाख रुपए है। किसने किया ये? फिजा महिला बचत घर में फरीदा जावेद कुर्चीकर। फरीदा जावेद कुर्चीकर। और मैं पूछने गए बाद में ना मुझे पकड़ के मारी सब जन मेरे आंख पर आए सर का आए उन्होंने। मैं पूछने अच्छा गई थी उनको। और महापालिका का ये नाम है बोलती है उन्हें महापालिका की तरफ से लोन आता है बोलती मतीन सर बांटते करो बोलती और उसमें बोलती कि मैनेजर भी सपोर्ट है बोली हमको हमने मगर ये मालूम न था। जब मेरा सिबिल देखे ना तो मुझे खुद मालूम न था कि मेरे 4 लाख रुपये लोन है। मैं देखने के गई बाद मेरे को समझा कि 4 लाख रुपये लोन है। मुझे इसमें क्या संबंध न था। ये सब बीजेपी की धमकी दी थी मगर हमें बीजेपी में भी आए सो है मगर हमने बीजेपी की धमकी दी थी कि बीजेपी में हाई करके बोल को ऐसा सतारे करके बोल को हमने बीजेपी में न कुछ ना हमारे बाइका के कितने लोन है ना हमारे बाइका के नाम पर हमने लोन क्लियर करके देंगे बस। बँकेचं नाव सांगा। विदर्भ कोकण बँक। गेल्या 6 ते 8 महिन्यापासून महिला बचत गट आपण ऐकत आलेलो आहोत की बचत गटाच्या नावाने काही महिलांना फसवणूक होत असते। परंतु आज आपण बघितलं की समतानगर परिसरामधल्या साधारणपणे आम्हाला तक्रारी जशा कळाल्या की 350 महिलांवरती बचत गटाच्या नावाने खाजगी सावकारी आणि परत त्यांना लोन तुमचं कुठलं तर घर व्यवसाय करून देतो म्हणून असे 4-4 लाख रुपयाचे ज्यावेळी त्यांनी सिव्हिल चेक करायला गेले महिलांच्या हातात एकही रुपया नाही मिळाला। बॉन्ड्स कोरे बॉन्ड्सवर सह्या आणि चेक्स घेतलेत आणि एकमेकाला जी जामीनदार महिला आहेत त्यांच्या नावावरती 4-4 लाख रुपयाचा आकडा हा टाकलेला आहे। म्हणजे माता भगिनी काल काही आत्महत्या करायला सुद्धा गेल्या होतात। त्यांना हरुणभाई आमचे सहकारी असतील सर्वजण जे सहकारी होते गौसभाई यांनी वाचवलं आणि त्यांचा जीव तिथं वाचला गेला। आणि ज्यांनी दबावतंत्र असं करतात त्यांचं त्यांनी 350 पैकी 1-2 काल पैसेसुद्धा भरले त्यांचे पावत्यासुद्धा आहेत। म्हणजे अशा पद्धतीनं हा खुला आम फ्रॉड आहे। जसं आपण बघितलं गेलं मिलिंद गाडवे नावाच्या एका व्यक्तीने स्कॅम एक केला होता त्याच पद्धतीनं एक हे आणि मला वाटतं त्यांनी म्हटलं की भाजपचे एक पदाधिकारी आहेत ते म्हणतात की तुम्ही काही पण करा आम्ही सोडत नाही। म्हणजे एका ठिकाणी तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या नावानं 1,500 रुपये सर्व माझ्या माता भगिनींना देता त्याच पद्धतीनं जी आमचे मायनॉरिटीच्या ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही 4-4 लाख अकाउंटवर टाकून मारायचं काम करताय की काय ह्याच्यावर आता शंका उपस्थित झाली। तुमचे पदाधिकारी तुमच्या हाताबाहेर गेलेले आहेत की काय। त्यामुळे ह्या ज्या आता माता भगिनी आमच्या आहेत त्या जीवितहानी करून घेण्याच्या भीतीने आज आम्ही हरुणभाई सगळ्यांना घेऊन आम्ही DYSP गिल्डा साहेबांकडे आलो। गिल्डा साहेबांनी त्वरित त्याच्यावर कारवाई करता स्पेशल 2 ऑफिसर्स त्यामध्ये नेमून घेऊन तुम्ही आमच्या माता भगिनीचा तुम्हाला न्याय द्यायचं काम एकही रुपये तुमचा कष्टाचा वाया जाणार नाही अशी सगळ्यांना ग्वाही दिल्यानंतर कुठंतरी यांच्या जीवात जीव आलेला आहे। परंतु मला एक या शासनाला विचारायचं आहे
की गोरगरीब महिलांना तुम्ही आणि जनतेला मारायचंच काम तुम्ही का हाताशी घेतलेलं आहे. त्यामुळं सत्तेधाऱ्यांना सुद्धा विनंती, तुमचे जे बगलबच्चे अशा पद्धतीनं जो दिवसा ढवळ्या खंडण्या आणि भ्रष्टाचार करायला लागलेत, पैसे उकळायला लागलेत, ह्याचा तुम्ही जीव घेता एखाद्या सर्वसामान्य. म्हणजे काही महिला अशा आहेत की धुणं भांडी करतात, महिन्याला 2,000 रुपयाचं त्यांचं उत्पन्न आहे, आयुष्यभर राबले तरी 4 लाख रुपये त्यांच्याकडे होणार नाहीत आणि त्यांच्या जीवावर 4-4 लाखाच्या म्हणजे बोजा चढवलेला आहे. तो मॅनेजरकडे गेल्यानंतर मॅनेजर म्हणतोय चुकीनं चढला. तर हा पूर्णपणे एक स्कॅम आणि षडयंत्र आहे. कुठंतरी ह्या सरकारचं मायनॉरिटीजवरती, अल्पसंख्यांवरती अत्याचार करायचं यांनी ठरवलंय का, हा सुद्धा प्रश्नचिन्ह नाकारता येणार नाही. आठवड्याच्या साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की काही पण करून ह्याच्यावर तुम्हाला योग्य न्याय आम्ही देऊ. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.